ध्येय गाठण्यासाठी कधी तह तर कधी सलगी करावी लागते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्रासोबत राहावं म्हणून हे परिवर्तन केल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। अजित पवारांसोबतच्या युतीबाबतच्या भूमिकेवरून देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय। तर अजित पवार यांना सोबत घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची नेमकी त्यामागची भूमिका काय होती हे सांगितलेलं आहे। ध्येय गाठण्यासाठी आणि मोदींच्या विकासासाठी महाराष्ट्र सोबत राहावा म्हणूनच आम्ही हे परिवर्तन केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। त्या राष्ट्रवादी सोबत आपण खूप संघर्ष केला, त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची। पण ध्येय ज्यावेळेस स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी 2 पावलं पुढे टाकावे लागतात, कधी 2 पावलं मागे टाकावे लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते। त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, माननीय आपले प्रधानमंत्री मोदीजी ज्या प्रकारे देशाला पुढे नेतायत त्या त्यांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र त्यांच्या सोबत राहायला पाहिजे, म्हणून हे परिवर्तन या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं आहे।